चला आज आपण बनवणार वेगळी अशी एक स्नॅक्सची रेसिपी। त्याच्यासाठी आपण बटाटा उकडून घेतला आहे आणि त्याच्यात आता हळद घातले, मीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरची तुम्ही पेस्ट पण घालू शकता, बारीक चिरून पण घालू शकता। मी बारीक चिरून घातले। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। जसं आपण बटाटा वड्यासाठी जी भाजी बनवतो ना तशाच पद्धतीने भाजी बनवायची आपल्याला। आणि आता आपण एक बटाटा घेतलाय, कच्चा बटाटा, त्याला आपण साल काढून त्याचे आता स्लाइस करून घ्यायचं। जसं आपण बटाटा भजी बनवण्यासाठी स्लाइस करतो ना तसेच स्लाइस करून घ्यायचे सगळ्या। आता आपण हे सगळे स्लाइस करून पहिला घेतोय म्हणजे आपल्याला बनवायला अगदी सोपं जाईल। आता हे आपले स्लाइस करून झालेत। त्याच्यामध्ये आता आपण बघा बटाट्याचे एक स्लाइस घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही भाजी अशी आणि परत वरून एक बटाटे आपण जे पातळ कापले होते ना, चिरले होते ते ठेवायचे आणि सगळे असे बनवून आपण बाजूला ठेवून द्यायचे। परत एकदा दाखवते, हे बघा असं बटाट्याच्या वरती ही भाजी ठेवायची आहे आणि परत त्याच्यावरती पातळ एक बटाटा कापलेला होता तो ठेवायचा आहे। असे सगळे बनवून पहिला आपण घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जसं वड्यांसाठी बेसन जे फेटतो ना तसंच बेसन बनवून घ्यायचं आहे। बेसनमध्ये हळद वगैरे घालून, मीठ घालून ते पातळ असं बनवून घ्यायचं आहे। तर आता बेसन मी कसं बनवलं ते काही दाखवलेलं नाही आहे, पण आपल्याला जे वड्यांसाठी आपण बनवतो ना तसंच पीठ बनवायचं आहे। आणि जी आता आपण भाजी लावून त्याला ठेवले होते ना ते बटाट्याच्या हे बेसनच्या ह्याच्यामध्ये घोळवायचं आणि हे तेलामध्ये सोडायचे। जसे ते दोन्ही स्लाइसमध्ये आपण बटाट्याचे बारीक पातळ चिरलेले होते ना, त्याच्यात भाजी भरलेली होती, तसे ते दोन्ही उचलून बेसन पिठामध्ये घोळवायचे आणि वडे जसे सोडतो तसे आपण हे गरम गरम तेलामध्ये सोडायचे। वेगळी अशी रेसिपी आहे, छान वाटते, नक्की करून पहा। आणि जास्त काही साहित्य पण ह्याला काही जास्त लागत नाही। जसं आपण बटाटे वड्यांसाठी आपल्याला लागतं ना तसंच सगळं साहित्य ह्याला लागणार आहे। हे बघा आता आपण दोन्ही बाजूने चांगलं तळून घ्यायचं आहे, चांगलं ब्राऊन होईपर्यंत असे मस्तपैकी तळून घ्यायचं। मुलांना टिफिनला, संध्याकाळच्या नाश्त्याला वगैरे पण छान रेसिपी आहे। हे बघा आता आपले हे झालेत, तळून तयार झालेत। आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते। आता मी ह्याच्याबरोबर शेजवान चटणी घेतली आहे, तुम्हाला जी सॉस हवा असेल, कोणतीही चटणी हवी असेल त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। हे बघा आता मी हे कट केलं आहे, बघा अशा पद्धतीने हे तयार होतात। नक्की करून पहा आणि कसे वाटले ते नक्की सांगा मला।